आपल्यापर्यंत प्रत्येक क्षणाची अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय अब्दुल सत्तार यांनी सुद्धा मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। अब्दुल सत्तार हे गेले 3 टर्म्स त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत आणि यंदाची निवडणूक ते शिंदे गटाकडून लढवतात, त्यामुळे या निवडणुकीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तर सिल्लोड मतदारसंघातनं अब्दुल सत्तार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांनी मागचे 2 निवडणुका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या चिन्हावर लढवलेल्या होत्या आणि यंदा मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी पुन्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता अब्दुल सत्तार हे निवडणूक विशेषतः मतदान हे लोकशाहीचा पवित्र कर्तव्य आहे आणि आपला हक्क बजावणे, कर्तव्य पार पाडणे, निर्भीडपणे मतदान करणे, इतरांनाही मतदान करण्याचा सांगणे ही आपल्या देशाची आणि विशेषतः जी घटनेने आपल्याला प्रत्येक 5 वर्षाला मतदानाचा अनमोल अधिकार दिला त्या अधिकाराचा सदुपयोग करणे। सोनाली कुलकर्णी या सुद्धा आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। तर आज आपण बघतोय विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। 288 मतदारसंघांमध्ये साधारणतः 4000 पेक्षा जास्त उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अनेक सेलिब्रिटीज आज आपला मतदानाचा हक्क बजावतील। सोनाली कुलकर्णी या सुद्धा आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। सर्व सेलिब्रिटीज कडून मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आपण पाहतो। सुबोध भावे हे सुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत। सोनाली कुलकर्णी यासह राजकुमार राव आणि आता सुबोध भावे हे सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत। मतदानाचा हक्क सेलिब्रिटी सुद्धा दरवर्षी बजावत असतात, माफ करा, दर निवडणुकीच्या वेळी बजावत असतात आणि आता सुबोध भावे हे सुद्धा मतदान करण्यासाठी आले।